या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। घरगुती गॅसचा अवैध वापर आणि विक्री केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरातील सांगोला नाका परिसरात घरगुती वापरासाठी असलेला LPG गॅस अवैध पद्धतीने रिक्षामध्ये भरून विक्री केला जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे भरारी पथकाने घटनास्थळी धाड टाकली। या कारवाई दरम्यान घरगुती वापराचे 8 गॅस सिलेंडर तसेच व्यावसायिक वापराचे 5 सिलेंडर असे एकूण 13 गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करून त्याची अवैध विक्री केल्याप्रकरणी गणेश बोरीकर यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। गणेश बोरीकर यांना घरगुती गॅसचा पुरवठा करणारी गॅस एजन्सी कोणती याचा शोध जिल्हा पुरवठा विभागाचे भरारी पथक घेत आहे। अवैध पद्धतीने गॅस पुरवठा केल्याचे आढळल्यास संबंधित गॅस एजन्सीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गॅस विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायावर प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।